श्रोतेमंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताची आपले 19 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 20वा अध्याय वाचत आहोत. 20व्या अध्यायाच्या आपल्या 200पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 200च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. स्वरूपी लाविता अनुसंधान, जरी निष्फळ नवे मन, न सांडी आपुला गुण चंचळपण स्वभावे. साधक आळसे विकळे, का आठवी विषय सोहळे, ते स्वरूपी होनी मनमळ पळे, निज चंचळे स्वभावे. तेथे नेहटूनी आसन, स्वय होनी सावधान, स्मरोनी सद्गुरुचे चरणा, स्वरूपी मन राखावे. निदिता विषेदान, हटावे क्षोभे मन, तरी न सांडोनी अनुसंधान, द्यावे अन्नपान विधानोक्त. आशंका. सर्प पाजिले पियुष, तेची परतोनी होय विष, तेवी मनासी देता विषय सुख, अधिक ते खवळेल, तरी ऐसे द्यावे विषेदान, ते जेने कळले राही मन, तेची अर्थीचे निरूपण, स्वय नारायण सांगत. मोकळे न सोडून मन, न सोडून अनुसंधान, करावे अन्नपाशन शयन, हे विषेदान निजहिता. साधके साधुनी आपण, जरी जितीले इंद्रिय प्राण, तरी मोकळे सोडू नये मन, स्वरूपीने हटून राखावे. जो मनाची विश्वासला, तो कामक्रोधी नागवला, संकल्प विकल्पी लुटिला, विसंचेला महामोहे. जाणोनी मनाचे महाबळ, त्यासी विवेक द्यावा मोकळ, तो हालो नेती केवळ, करी निष्फळ निजांगे. मना विवेकाचे वहे संधी, सत्वसंपन्न होय बुद्धी, ते विषयाचे कंदछेदी, तोडी उपाधी सविकार. मने जेथ जेथ पळोनी जाये, तेथ तेथ विवेक उभा राहे, मग सत्वबुद्धीचे निरास आहे. मोडी पाये मनाचे, ऐसे मनाचे खुंटलिया बळ, मग स्वरूपी होय निष्फळ, जेवी जळनगार केवळ, टाके गंगाजळ वस्तिसी. या परी स्वरूपी मन, स्वय पावे समाधान, तोची योग परम पावन, समाधान जीव शिवा. जीव परमात्म्याची एकात्मता, तोच परमयोग तत्वता, याची विखीची कथा, अश्वदृष्टांता हरी सांगे. जैसा वारू पुलानी, वश करी अश्वसाहनी, मागे तरटांचा करझनानी, पुढे राखे नेहटोनी रांगबागा. तेथ जे जे पाऊलो जाकरी, तेथ मान दे जिजिकारी, जेथ फुटोनी पडे बाहेरी, तेथ तरट मारी सवर्म. जेथ हटावला न सांडी खोडी, तेठाई दे मोकळवाडी, परी निशेष पिढी न सोडी, ऐसा पडीपाडी राखत. दमनी दाखोनी अत्यदरऊ, स्वामी हृदय जाणे वारू, आणि वारू आचे अभ्यंतरू, कळे साचारू स्वामीसी. ऐसे उभय हृदय ऐक्योगे, वारून धरिता राग बागे, अडणे उडणे सांडी वेगे, मग्नाचो लागे मोकळा. ऐसे वश्य केली अश्वत्ते, मग कर्त्याची या मनोगते, वारुणाचे काचिनी सुते, या परिमना ते दमावे. मनोजयो की जे आपण, तेची परमयोग कारण,
हेची मागील श्लोकी निरूपण तुझ म्या संपूर्ण सांगितले. नृदेहोन्मध्य या श्लोकांची अंती कर्म वैराग्य द्वारा मुक्ती आता सांगितली. हे स्थिती उत्तम गती अभ्यासे मुख्यात सांख्ययोगे माझी प्राप्ती ते मी सांगेन तुझ प्रती. मिथ्या संसाराची स्फूर्ती ब्रह्मसंविती साचर हे ज्ञानगहन निरूपण तुझ मी सांगेन गुह्य ज्ञान. जे असोनी त्रिगुणी वर्तमान आलिप्त जान गुणकार्य तुझ मी सांगेन गुह्य ज्ञान. हे कोणी देवाचे वचन उद्धव स्वयेची झाला कान अतिसावधान श्रवणार्थी. देखो उद्धवाचा अत्यद्रू आर्तचित्त चकोर चंद्रू निज ज्ञान गुण समुद्रू काय यादवेंद्रू बोलिला. जे सृष्टी पूर्वी आलिप्त तेची सृष्टी उदयी सृष्टियात महत्त्वादी देहपर्यंत तत्वे अनुगत तेची वस्तू आणि सृष्टीच्या स्थिती विशेषी गुणकार्या तेची प्रकाशी. शेखी गुणकार्या तेची ग्रासी पुरे अवशेषी ते वस्तू. नग न घडता सोनेची साचे नग घडविता सोने पण न वाचे. मग मोडिता सोन्याचे घडामोडीचे भय नाही. मेघापूर्वी शुद्ध गगन मेघ सबाह्य गगन जान. मेघ विराल्या गगनी गगन आलिप्त सान संचले. तेवी उत्पत्ती स्थिती प्रलयांती वस्तू संचली आलिप्त स्थिती. तेही विखीची उत्पत्ती उद्धवा तुझ प्रती सांगेन. कुलाल जे भांडे घडीत त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त. तेवी जे तत्व उपजत ते व्यापिजेत वस्तुने. सागरी जे उपजे लहरी तीसी जळची सबाह्यंतरी. तेवी महत्वांती देहवरी सबाह्यभ्यंतरी चिन्मात्र. हो का जो पदार्थ निफडे तो आकाशे व्यापिले सहजे. तेवी जे तत्व उपजे ते व्यापिजे चैतन्ये. अनुलोभे पाहता यापरी वस्तू वेगळे तिळभरी. काही न दिसे बाहेरी निज निर्धारी विचारिता. पृथ्वीपासून प्रकृतीवरी लयो पाहता प्रतिलोमे करी. जेवी जळगारा जळा भीतरी तेवी लयो चिन्मात्री तत्वता. प्रकृत्यादी तत्वे प्रबळली विकारोनी लया गेली. वस्तू आलिप्तपणे संचली नाही माखली मात्र. एव उत्पत्ती स्थिती प्रलयांत वस्तू अविनाशी आलिप्त. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त जान निश्चित उद्धवा. ऐशा वस्तूच्या ठाई भव जल्प तो जान पा मिथ्यारोप. जेवी दूरांगी सर्प वृथा भयकंप भ्रांतसी. सर्प दवडोनी दोर शुद्ध करावाईस नाही बाध. एकला एक परमानंद ऐसे गोविंद बोलिला. ऐशे वस्तूच्या ठाई जान मन बिसरे मन पण. येणे साधने क्वे जान होय ब्रह्मपूर्ण साधक. साधकू हे परम गाध साधन ज्यासी नाटोपेगा जान. त्यांचे निष्फळ व्हाव्या मन सुगम साधन देव सांगे. जन्म मरणाचे महावर्त भोगिता वैराग्ये अतिसंतप्त. अतएव विषय विरक्त जैसे विषयुक्त परमानंद.
मग मघीत अमृतफळ त्यावरी सर्पे घातली गरळ तेवी विषय मात्री सकळ देखे केवळ महाबाधा ऐसेनी विवेके विवेकवंत श्रद्धापूर्वक गुरुभक्त गुरुने सांगितला तो अर्थ तो हृदयात विसरेना गुरुने बोधिला जो अर्थ तो सदा हृदय असे ध्यात चित्ती चिंतिलाची जो अर्थ तोची से चित्तीत पूर्ण पुन्हा करिता प्रत्यंग वृत्ती चिंतन संकल्प विकल्प सांडी मन त्या जो निया देहाभिमान ब्रह्मसंपन्न स्वयं होय झालिया ब्रह्मसंपन्न स्वरूपी लीन होय मन हा एक उपाय जान न टाके तरी यान उधारी त्या जो निया सकळ भोग यमनियमेसी योग मार्ग आसनस्त होनी चांग दे मुद्रा सांड आधारी तेव्हा अपान ऊर्ध्वमुखे वाढे जो वरता स्वादिष्टांना चढे प्राण प्राणायामे अडे तो मागुता मुरडे नाभिस्तांना समहोता प्राणापान पिंड ब्रह्मांडाची शोधन सोय वायू करी गाफन मलक्षालन शरीरी कप पित्त दोन्ही खाये नाडी ते शोधित जाये जुने संचित मलपाये तेही लवलाही निर्दळी नवल वायूचे प्रबळ बळ पिंड ब्रह्मांडीचे सकळ मळ हो निकरी गा निर्मळ पवित्रता केवळ महायोगे तेथे प्रगटे रोगाची परवडी महाविघ्नाची पडे उडी धावती विकल्पाच्या कोडी सिद्धीची रोकडी नागवन पावे इतुकी अंगी आदळता जान साधकन सांडी जयांगवन ते सम होती प्राणापान सत्य जान उद्धवा प्राणापानाच्या मिळणी शक्तिके चेतवे कुंडलिनी ते प्राणापाना ते घेऊनी सुषुष्मास्थानी प्रवेशे ते आद्यशक्ती चाट चढे पश्चिमेचा महाघाट तेथे षडचक्रांचा कडकडाट पूर्वीचा सपाट पवने केला कुंडलिनी चालता वाटा चुकल्या आधी व्याधीच्या लाटा बुजाल्या विकल्पाच्या वाटा महाविज्ञाच्या झटा बांधून शक्ती साधिता उल्हास शक्तीचे उलट उघडे ब्रह्मरंध्रीचे कपाट तव लोटले शस्त्र दळाचे पाट अतिचोखट चंद्रामृत ते प्राशूनी कुंडलिनी बाळा संतोषे सांडी गरळा ते शरीरी ओतली कळा तेने पालटला देहभाव शरीराकारे ओतितली कळा तेने देहो दिसे अति स्वज्वळा ना तो ब्रह्मरसाचा पुतळा मी की उमलला कळा शक्ती सुखाचा जीवाचे जीवन मुसावले की ब्रह्मविद्येसी फळ आले ना ते चैतन्य कोंब निघाले तैसे क्षोभले अवयव त्या देहाचे नी लागवे जगाच्या डोळा समावे जीवावर ओपावे निज स्वभावे सबाह्य तो पवनाची करोनिया पायरी सुखे चाले गगनावरी या नाव परम खिचरी सिद्धेश्वरी बोलिजे
त्याची या अंगीची या दीप्ती खाद्योत प्राय गंभस्ती त्याचे चरणामृत वंशिती अमरपती इंद्रचंद्र क्रमोनी औटपीठ गोल्हाट भ्रमर गुंफू आदी शेवट भेदोनी सोहम साचे पीठ परमात्म प्रगट होऊन टाके हा योगाभ्यासे योग गहन अवचटे कोणा संधे जाण हा मार्ग गाती कठीण स्वय श्रीकृष्ण बोलिला याची मानते श्रीकृष्णनाथ तरी यान साधन न सांगता हा मूळ श्लोकार्थ पाहता कळेल तत्वता साधुशी हा ऐकता ती गोड वाटे करिता काळीच फाटे तरी न साधीची पहाटे ते येथ टकले लाठे सुरनर असो हे अत्यंत कठीण दूज मी सांगेन गान अन्वीक्षिती विद्याजान पद शोधन विवेकू तत्पदाहुनी वेगळा पंचभौतिक तत्वांचा गोळा चुकोनी व्यापका सकळा कोठी निपजला एकदेशी अनादि महाप्रवाह योगे तन्मात्रा विषय संगे मनाचे निसंकल्प पांगे वेगळे सवेगे मानले मने मानिला जो वेदू त्यासी करावा अभेद बोधू येची अर्थी स्वय गोविंदू विवेक विशदू दाखवी पंचभौतिक शरीर खरे तेथ पृथ्वी प्रत्यक्ष जळी विरे पृथ्वीचा गंध जळी भरे ते पृथ्वी सरे निशेष त्या जळाचा जळरसू शोधिवनी जय घे हुताशू ते जळाचं होय रासू विरे निजनी शेषू तेज तत्वी त्या तेजाचे कारण रूप गिळी वायूचा पूर्ण प्रताप तेव्हा तेजाचे मावळे स्वरूप वायूची झडप लागता त्या वायूचा स्पर्श गुण नेता गगने हिरुण तेव्हा वायूचे नुरे भान राहे मुसाऊन गगनची केवळ गगना नुरे उरी ते गुण कारेसी रिघे अहंकारी अहंकार रिघे माई माझरी माया परमेश्वरी मिथ्या होय रात्री आपुलिया प्रौढी आधारा ते वाढवी वाढी तेथ नक्षत्रे खांदोत कोडी फिरवी ती गाडी निस्तेजे ते रात्री येता सूर्यापुढे स्वकारेसी सगळी उडे पाओ जाता मागे पुढे कोणीकडे असेना देवी परमेश्वरी माया कार्यकारणेसी गेली वाया मिथ्यात्वेची नये आया नुरेची दिसावया माग पोसू माया प्रतिबिंबित चैतन्य आणि जीवया अभिधाना ते माया गेलिया जाना होय जीव पण ह्रासू बुडाले जीव शिवाचे भान उडाले मनाचे मनपण ओंधले चैतन्य घन परमसमाधान साधका करिता मग तत्वपदाचे शोधन वयत तत्वदी समाधान ते हे अन्वी शिक्षिकी विद्या जान विवेक संपन्न पावती न करिता योग साधन न लगे तत्वपदाचे शोधन करिता जरी थोडे परियोगाचे परियोगाचे सकळ फळ जोडे तत्वपद शोधन त्यापुढे होय बापुढे लाजनी ते माझी गा निज भक्ती माझ्या रामकृष्णादी ज्या मूर्ती पूजिता त्यादी प्रीती मी श्रीपती संतोषे
तेथे माझे श्रवण माझे कीर्तन, माझे नाम नामे माझे स्मरण, माझे ध्यान माझे भजन, माझे चिंतन सर्वदा, हृदयी माझे सदा ध्यान, मुखी माझे नाम माझे स्तवन, श्रवणी माझी कथा माझे कीर्तन, करी माझे पूजन सर्वदा, शरणी प्रदक्षिणा यात्रा गमन, अष्टांगी सर्वदा माझे नमन, ऐसे अनन्य माझे भजन, विनटले पूर्ण भक्तिभावे, ऐसे विनटले जे माझे भजनी, त्यासी मी विकलो चक्रपाणी, त्या वेगळे पडियंते कोणी, ज्ञान त्रिभुवनी मज नाही, या परी करिता माझे भजन, न लगे योगाधिकांचे स्मरण, मी भक्ती वेगळा श्रीकृष्ण, नातडे जाण उद्धवा, अवचटे दैवगती देथ, योग्यासी जे घडे दुरित, ते त्यासी न लगे कर्म प्रायश्चित्त, तेची सांगत श्रीकृष्ण, भक्तासी नित्य कर्म न घडे, त्यासी मी राखता मागे पुढे, हे अनेका योग्याकडे, तेथ ही घडे प्रमादे घडले जे पाप, त्याचा तीव्र अनुताप, जेवी दावाग्नी पोळल्या सर्प, तैसा संकल्प पापसी सकंप पापसी, गोमाशी लागता सिंहासी, तो जेवी झाडी सर्वांगासी, तेवी योगी देखोनी पापासी, जो हरणीशी नुतापी, तेने होनी सावचित्त, योग बळे निज योगयुक्त, पाप निर्दाळावे समस्त, हेची प्रायश्चित योगियांसी, हे सांडोनिया योगस्थिती, जे लावू धावे शेन माती, ते नागवलागा निश्चिती, नव्हेची निष्कृती पापाची, हृदयी नाही अनुताप वृत्ती, वरी वरी गा शास्त्रोक्ती, लावू आता शेनमाती, नव्हे निवृत्ती पापाची.